नमस्कार मित्रांनो, वर्ष होतं 1988. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्यांनी आपल्या जादुई ब्रशने भारताचा मिडल क्लास म्हणजेच कॉमन मॅन जगाला दाखवला असे आर.के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचे प्रतिनिधित्व करणारी एक सिरियल यावर्षी दूरदर्शनवर झळकली होती. 1988 साली वागले की दुनिया. वागले यांच्या रूपात तो कॉमन मॅन साकारला होता अभिनेते अंजन श्रीवास्तव यांनी. आर.के. यांचे कार्टून्स त्यांच्या साधेपणासाठी जसे गाजले तशीच ही मालिकासुद्धा गाजली. दूरदर्शनचे ते सोनेरी दिवस होते. जाने भी दो यारो या एव्हरग्रीन सिनेमानंतर दिग्दर्शक कुंदन शहा यांनी आपला मोर्चा टीव्हीकडे वळवला होता. 1984 साली आलेली ये जो है जिंदगी, 1986 साली आलेली नुक्कड, 1987 साली आलेली मनोरंजन व 1988 साली आलेली वागले की दुनिया या सर्व मालिकांचे यशस्वी दिग्दर्शन केले होते कुंदन शहा यांनी. वागले की दुनियाच्या एका भागात वागले यांना एका बेफिकीर तरुणाची कार रस्त्यावर टक्कर देते. हा तरुण या मालिकेत या एका भागापुरताच होता म्हणून कोणाचे लक्ष गेले नाही. वागले म्हणजे अंजन यांच्यासोबत हाच तरुण त्याच दरम्यान आलेल्या उम्मीद नामक मालिकेत पण झळकला होता, ज्याची निर्मिती कुंदन शहा यांची होती. परंतु त्यानंतर त्या तरुणाने रंगवलेला अभिमन्यू रॉय नावाचा फौजी व शेखरन नावाचा सर्कसचा मालक मात्र टीव्ही प्रेक्षकांना आवडला होता. वागले की दुनियानंतर मात्र दिग्दर्शक कुंदन शहा यांनी तब्बल 7 वर्षांचा ब्रेक घेतला. 94 साली जेव्हा ते सिनेमांच्या दुनियेत दिग्दर्शक म्हणून परतले तोपर्यंत हा तरुण शाहरुख खान नावाचा स्टार झाला होता, ज्याचे 6 सिनेमे प्रदर्शित झाले होते. 1994च्या फेब्रुवारीत आला कुंदन शहा दिग्दर्शित कभी हां कभी ना, ज्यात त्या तरुणाच्या वडिलांच्या भूमिकेत होते वागले अर्थात अंजन श्रीवास्तव. कभी हां कभी नाचे निर्माता विक्रम मेहरोत्रा यांच्या आग्रहाखातर कुंदन शहा शाहरुख खान यास साईन करण्यासाठी म्हणून पोहोचले. कुठे तर थेट दिवाना या सिनेमाच्या सेटवर. 1991 साली शाहरुखला कुंदन यांची स्क्रिप्ट खूप आवडली होती व त्याने तोंडी होकार आधीच कळवला होता. कुंदन आणि त्याच्यात व्यावसायिक नाते नव्हते तर जवळचे मित्रत्वाचे संबंध होते, पण निर्माते विक्रम काही ऐकेनात म्हणून दिवानाच्या सेटवर अखेर शाहरुखने हा सिनेमा साईन केला. सायनिंग अमाऊंट ₹5,000 घेऊन. टोटल फीस होती ₹25,000. पण 94 साली कभी हां कभी ना प्रदर्शित होईपर्यंत शाहरुख खान यांचे दिल आशना है दीवाना, चमत्कार, माया मेमसाब, राजू बन गया जेंटलमन, बाजीगर व डर हे सिनेमे प्रदर्शित होऊन एव्हाना शाहरुख खान नामक स्टार जन्मला होता. कभी हां कभी ना खरं तर बाजीगर व डरच्या आधीपासून तयार होता, पण वितरणासाठी म्हणजे डिस्ट्रीब्युशनसाठी कोणीच डिस्ट्रीब्युटर तयार होईनात. बाजीगर व डरमधील शाहरुखच्या नकारात्मक भूमिका बघून खरं तर वितरकच नकारात्मक झाले होते. कारण कभी हां कभी नाच्या कथेत सुनील जो शाहरुख खानने रंगवला होता हा नायक हा टिपिकल बॉलिवूड हिरो नव्हता, तर साधा मध्यमवर्गीय नायक होता, ज्याला बरेच प्रयत्न करूनही कथेच्या अखेरीस नायिका काही मिळत नाही. आता अशा कथेच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची रिस्क घेण्यास कोणी वितरक तयार होईनात हे बघून अखेर शाहरुख खान मध्ये पडला. कारण हा चित्रपट शाहरुखचा अतिशय आवडीचा व स्पेशल होता म्हणून तो प्रदर्शित करण्यासाठी त्याने स्वतः वितरक होण्याचे ठरवले. व्हीनस कॅसेट कंपनी, निर्माते विजय गिलानी व स्वतः शाहरुख या तिघांनी मिळून हा चित्रपट डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरणासाठी घेतला व अखेर फेब्रुवारी 94 रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. गोव्यात राहणारा कथेचा नायक सुनील शाहरुख खान याचे आयुष्यात 2च गोष्टींवर मनापासून प्रेम असतं. एक म्हणजे संगीत व दुसरी म्हणजे त्याची मैत्रीण आना, जी भूमिका केली होती सुचित्रा कृष्णमूर्तीने. सुनीलच्या मित्रांचा एक म्युझिकल बँड असतो ज्यात इतर मित्रांसोबत क्रिस दीपक तिजोरी आहे, ज्याचे सुद्धा आनावर प्रेम असते. आनाला पण क्रिस आवडत असतो, पण सुनील मात्र आनासाठी केवळ एक चांगला मित्र असतो. आनाचे प्रेम मिळवण्यासाठी मग सुनील येणं केनं प्रकारेनं क्रिसला मधून हटवण्याचा प्रयत्न करतो. नको त्या चुका करतो ज्याचा त्याला स्वतःला पश्चाताप होतो, त्या चुका तो स्वतःहून कबूलही करतो. अखेर आनावर खरे प्रेम असलेला सुनील तिच्या आनंदासाठी म्हणून स्वतःहून बाजूला हटतो व शेवटी आना व क्रिसचे लग्न होते. दिग्दर्शक कुंदन शहा यांच्या जाने भी दो यारो मधील 2 नायकही मित्रांनो असेच होते. कभी हां कभी नाच्या सुनीलसारखे अगदी कॉमन मॅनशी पटकन रिलेट होणारे व शेवटी हारणारे.
सुरुवातीला उल्लेख केलेल्या कुंदन शहा यांच्या सर्व टीव्ही मालिका, दूरदर्शनवरील मालिका सुद्धा अशाच मिडल क्लासच्या अवतीभोवती फिरणाऱ्याच होत्या. म्हणून प्रेक्षकांना शाहरुखने साकारलेला सुनील अगदी आपल्या घरातलाच एक व्यक्ती वाटला होता. संगीताच्या दुनियेत व आनाच्या स्वप्नात रमणारा मध्यमवर्गीय सुनील परीक्षेत 4 वर्षांपासून फेल होत असल्याने आईवडील व मित्रमंडळी यांच्या नजरेत मात्र केवळ एक लूजर असतो. ही भूमिका शाहरुखच्या करिअरमधील वन ऑफ द बेस्ट भूमिका आहे. स्वतः शाहरुख सुद्धा कित्येक मुलाखतींमधून याविषयी बोलत आला आहे. मित्रांनो, यात शाहरुख डर किंवा बाजीगर सारखा निगेटिव्ह भूमिकेत नव्हता, पण काहीशी ग्रे शेड असलेली ही भूमिका होती. पण अगदीच काहीशी, कारण आना आणि क्रिसमध्ये जाणून बुजून गैरसमज पसरवणारा सुनील स्वतःच आपल्या चुकांची कबुलीसुद्धा अखेरीस देतो, माफी मागतो. म्हणजे मनाने तितकाच प्रामाणिक व निर्मळ, इतका उत्स्फूर्त व इतका नैसर्गिक अभिनय यात शाहरुखने केलाय की कित्येक शॉटच्या दरम्यान स्वतः कुंदन शहा त्याच्या अभिनयाने चकित होऊन गरज नसताना रिटेक करायचे. का तर त्याला अभिनय करताना परत बघण्याची त्यांना इच्छा व्हायची. इतका सुंदर अभिनय शाहरुख करायचा. त्या वर्षीचा फिल्मफेअर बेस्ट ॲक्टर क्रिटिक्स अवॉर्ड या भूमिकेसाठी शाहरुखला मिळाला होता. सोबत हाच क्रिटिक्स अवॉर्ड फॉर बेस्ट मूव्हीचा पुरस्कार मिळाला होता कुंदन शहा यांना. याच वर्षी शाहरुखचा अंजाम हा सिनेमा आला होता, ज्यात तो कम्प्लीट निगेटिव्ह होता, अगदी व्हिलनच. योगायोगाने या भूमिकेसाठी याच वर्षीचा बेस्ट व्हिलन फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा शाहरुखलाच मिळाला होता. इतर कलाकारांमध्ये दीपक तिजोरीचा अभिनय चांगला होता. नवोदित सुचित्रा कृष्णमूर्ती हिने सुद्धा अभिनय छान केला होता. तर नसरुद्दीन शहा यांचा फादर ब्रिगेन्झा हा सुद्धा छान रंगला होता. मित्रांनो, संगीतकार जतीन ललित यांचे सुपरहिट व मेलोडियस संगीत हा खरं तर कभी हाँ कभी नाचा आत्मा होता. 6च्या 6 गाणी सुरेल व श्रवणीय. कुंदन शहा यांचा हा पहिलाच चित्रपट ज्यात गाणी होती. विशेष म्हणजे ज्येष्ठ गीतकार मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेले प्रत्येक गीत हे इतके प्रासंगिक किंवा सिच्युएशनल होते की जणू काही ते कथेला पुढे घेऊन जात होते, इतके त्या सिनेमाचा अविभाज्य घटक होते. शिवाय कथा व पटकथाकार कुंदन शहा व पंकज अडवाणी यांच्या पात्राला समजून सांगणारे. म्हणजे तुम्ही वो तो है अलबेला, हजारो में अकेला गाण्याच्या कडव्यांचे बोल ऐकले तर ते सुनील या पात्राविषयी इतकं परफेक्टपणे बोलतात की बस. आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जाना हे गाणं पण तसंच. ए काश के हम होश में अब आने ना पाए, दीवाना दिल दीवाना ही 2 गीतेही मजरूजींनी अतिशय सुंदर शब्दांनी गुंफली होती व जतीन ललित यांनी तितकेच श्रवणीय संगीतही त्याला दिले होते, ज्यामुळे कभी हाँ कभी ना हा जतीन ललित यांच्या करिअरमधील एक माइलस्टोन सिनेमा ठरला. यातील ऑड गाणे म्हणजे सच्ची ये कहानी है, सुन लो मेरे यार हे डॉनच्या आयुष्यावर लिहिलेलं गाणं. 76 साली अमेरिकन पॉप सिंगर जॉनी वेक्लिन चे इन झायर हे गाणे अतिशय गाजले होते. त्याच गाण्याची चाल या गाण्याला दिली होती. ऑड वाटत असले तरी हे गाणेसुद्धा कथेच्या प्रसंगाला अनुसरून लिहिले होते हे विशेष. चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता. शाहरुखने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. कित्येक सीन्समध्ये त्याने अतिशय उत्स्फूर्त व नैसर्गिक अभिनय तर केला आहेच, शिवाय बजेट कमी आहे म्हणून कधीच तक्रार केली नाही व अखेरीस चित्रपट प्रदर्शित होऊ शकला तोही शाहरुखमुळेच, असे कुंदनजींनी अनेक मुलाखतीत सांगितले आहे. तर असा होता मित्रांनो कभी हाँ कभी ना. 94 सालीच यानंतर 6 महिन्यांनी आलेल्या हम आपके है कौनने केवढे मोठे ऐतिहासिक यश संपादन केले हे आपण सर्वजण जाणतोच. शिवाय मोहरा, क्रांतीवीर, राजाबाबू, लाडला, सुहाग, विजयपथ, दिलवाले, मैं खिलाडी तू अनाडी अशा तद्दन मसाला सिनेमांसमोर कभी हाँ कभी ना साधासुद्धा असूनही धीराने उभा राहिला व टिकला. आजही याला मोठी रिपीट व्हॅल्यू आहे. ती केवळ त्याच्या स्ट्रेट फ्रॉम द हार्ट अशा प्रामाणिक मांडणीमुळेच. वो तो है अलबेला, हजारो में अकेला. थँक्स कुंदनजी, थँक्स शाहरुख, थँक्स जतीन ललित. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा कभी हाँ कभी ना वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.